इसके अपोजिट में पूरा पानी गंदा ठहरे वाला है नाली का। एनी टाइम पानी रहो, बारिश रहो या नको रहो। अभी गर्मी के मौसम है तो भी पानी बिल्कुल गंदा पानी ठहरे हुआ है। छोटे बच्चे आते हैं, लेडीज़ वगैरह आते हैं यहाँ बेकरी में खाने के लिए, खाने के आइटम है, मक्खियाँ बैठ रहे हैं और अंदर बहुत प्रॉब्लम हो रहा है। तो इसके बारे में आप किसी को बोले नहीं? मैं सचिन होड़े सर को डाला और रफ्तार हिंदुस्तान वाले उनको भी डाला और अपना ग्राम पंचायत को ये उनको भी डाला। नेड़ेबन की ग्राम पंचायत, हाँ, पप्पू भैया को भी बोला। क्या बोले ये लोग? तो बोले करेंगे कार्रवाई, बोले अभी 4-5 दिन हो गए, कुछ हुआ नहीं। क्या आज अप्रोच करा। तो ये असल में पानी आ रहा कहाँ से? ये पानी नाली का है, नाली में से आउटलेट का पूरा पानी इधर आ गया। कौन सी नाली में? छोटी नाली से या बड़ी नाली? ये बड़ी नाली का पानी है, इसमें पीछे सोसाइटी वाले वगैरह भी अगर छोड़े होंगे पाइपलाइन तो उधर का भी पानी आ सकता है, क्योंकि अभी बारिश के दिन तो नहीं है, पानी उतना रोड का नहीं रहना है, फिर भी इसमें पानी बहुत उल्टा नाली का पानी रोड पे आ रहा है और जाने आने बहुत तकलीफ हो रही है। या पाण्याला कोणी दुर्लक्ष करत आहे। तिथं स्टॉकअप झालेला आहे पाण्याचा, पूर्णपणे इथं स्टॉक झालेला आहे पाणी। जरी उन्हाळ्यात हे कंडिशन असली तर पावसाळ्यात काय होणार ह्याचा दुर्लक्ष खूप प्रकारे होत आहे। लोकांना यायला पण त्रास होते, जायला पण त्रास होते, याला पूर्णपणे दुर्लक्ष केलं जात आहे। तिथं नगर परिषदवाले ते कोणीही येत नाही, कोणी बघत नाही। तिथं आपल्यासाठी नाश्ता जेवण ते सगळं आहे, परंतु लोक हे पाणी घाण असल्यामुळे कोणीही येत नाही इथं। त्याचा खूप म्हणलं तर खूप प्रॉब्लेम चालू आहे व डास तेन होत आहे, त्याच्यासाठी काहीतरी करावं अशी विनंती आहे। आता ह्याच्यामुळे तुमच्या हॉटेलला परिणाम होऊ लागले? खूप परिणाम आहे, एक सुद्धा कस्टमर येत नाहीत, कारण की अशा पाण्यामुळं लोक वास येत असल्यामुळं पुढे जात आहेत, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम चालू आहे। या दुकानाला भाडा किती आहे? 1.5 लाख रुपये भाडा आहे याला। काय झालंय? पाण्याची समस्या काय दूर करणं गेला सर, पाण्याची समस्या। आता तुमचं इथं लक्झरी पॉईंट दिसलेलं आहे ट्रॅव्हल्सचं, आता यायचं जायचं पॅसेंजरला कसं करायला आलो? मग लक्झरी पॉईंटला इथं आम्ही गाडी इथं थांबलो, आम्ही गाडी पार्किंगला थांबवतो। मग तुमचं तिकीट बुक करण्यासाठी इथं जर येणाऱ्या माणसाला त्रासच आहे की? तर असंच आहे सर, बघा ते बघून आता समस्या दूर होईल म्हणून सांगितलं त्यांनी। बघा इथं ट्रॅव्हल्समध्ये लातूर पुणे उदगीर जाण्यासाठी इथं आहे, त्यांना देखील इतकी इथं त्रास आहे। इथं तिकीट बुक करण्यासाठी येण्यासाठी लोक इथं हे होऊ लागले, त्यांची बी जीवाची हानी होऊ लागली। बघा हे कसलं आहे दृश्य। रोडपाशी जे उडान पूलचे जवळ जे आहे इथं कोचिंग क्लासेस जे चालू आहे, हे कोणाडे कोचिंग क्लासेस, इथं सोनो कर्ज, इथं श्रीराम फायनान्स, हे असं इथं मोठे मोठे आहे। संध्याकाळीच्या टायमाला आपले लक्झरी गाड्या लातूर उदगीर पुणे जे जाणाऱ्या गाड्या वाहनं इथं थांबते, लोक पॅसेंजर थांबते। बघा हे फार उन्हाळ्यात नालीचं पाणी नाली साठून कसं रोडावर आलेलं आहे। इथं रॉयल बेकरी म्हणून इथं आहे, इथं खाण्यासाठी लोकांचे उपजीविका भोगण्यासाठी वस्तू आहे, त्या वस्तू घेण्यासाठी आता लोक कुठून यावं, कसं यावं, हे बघा तो आपण हे दृश्य पाहू शकता। नगर परिषदचं जर कसं भोंगळा कारोबार आहे। आता त्या बेकरी मालकचे मी संवाद साधला, त्यांचं म्हणणं आहे की बाबा ते निडेबन ग्रामपंचायत ते संवाद साधले, तिथलंही त्यांना आश्वासन दिलं, नगर परिषदला जे सांगलं गेलं तिथंही आश्वासन भेटलं त्याला। ही भर इथं परिस्थिती आहे। आता लहान लेकरे महिला मंडळी ते येते आणि इथं चिरटे बिरटे इथं माश्या ते बसते, म्हणजे कसं आहे। आणि आता स्वच्छ उदगीरचा नारा दिला जातं, इथं एवढं मोठं भर उन्हाळ्यात पाणी हे साचलेलं आहे, आपण पाहू शकतो। हे बघा इथून तिथपर्यंत 200 ते 300 फुटावर अंदाजे पाणी साचलेलं आहे आणि स्वच्छ उदगीरचा नारा दिला जातो। हे बघा हे बघा टू व्हीलरवाला कसं मशागत करून कसं येत आहे, आपण पाहू शकता कसल्या अंदाजामध्ये इथं घाणीचं सम्राट थांबलेला आहे, लोकांना यायला जायला चिरटे। आता इथं दुकानदाराला वास सुटल्यावर आहे, कसले ही परिस्थिती इथं थांबलेली आहे।
बघा आपण कसं पाणी साचून हे केलेलं आहे. बघा इथं एक हॉटेल दिसेल आले संवाद संगम. या हॉटेलजवळ बी लोक येणार जाण्यासाठी कसा यावं कसा जावा लोक कसं हे करावं. तर जेवणाचं हॉटेल आहे. इथं पाणी आहे बघा. इथं दगडे टाकून जायची सोय केलेली आहे हॉटेलपाशी. हे बघा हॉटेल इथं आहे बघा. आता खाण्याची लोक कसं यावं कसं जावं बघा. बघा एक अशी नाली तुंबलेली आहे. इथं नाली तुंबून पाणी नाल्यातून मोठी नाल्यातून बाहेर पाणी येत आहे.